नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी आणि पुन्हा एकदा क्राइम स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। तशी आजची स्टोरी ही क्राइम नसणार आहे, कारण हा क्राइम जो आहे तो एका प्राण्याने केलेला आहे। त्याच्यामुळे या स्टोरीला वेगळं काही आपल्याला म्हणता येईल ते तुम्हाला समोर स्टोरी पूर्ण पाहिल्यानंतर कळेलच। हिंगोलीच्या साखरा तांडा गावात एका कुत्र्याची दहशत निर्माण झाली होती। हा कुत्रा पिसाळलेला होता आणि या कुत्र्याच्या दहशतीमुळे हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील संपूर्ण साखरा तांडा गावातील लोक हे दहशतीमध्ये जगत होते। या कुत्र्याच्या दहशतीमुळे भीतीमुळे गावातील लोक हे हैराण झाले होते। पिसाळलेल्या कुत्र्याच्या दहशतीमुळे अक्षरशः साखरा तांडा गावातील गावकऱ्यांची झोपच उडाली होती। शालेय विद्यार्थी, लहान मुले आणि महिला यांना अक्षरशः घराबाहेर पडणं देखील कठीण झालं होतं आणि यातच अचानक हा पिसाळलेला कुत्रा जो आहे तो साखरा तांडा गावातून अचानक गायब झाला। साखरा तांडा गावातील पिसाळलेला कुत्रा अचानक गायब झाला। तो कुठे दिसत नसल्यामुळे गावातील गावकरी जे आहेत ते निवांत झाले होते आणि त्यांनी एक मोकळा श्वास घ्यायला सुरुवात केली होती। पण अचानकच जे व्हायचं नव्हतं तेच या गावकऱ्यांच्या समोर आलं। साखरा तांडा गावातील त्या पिसाळलेल्या कुत्र्याने पुन्हा एकदा या साखरा तांडा गावच्या गावकऱ्यांची झोपच उडवली। गावातून गायब झालेला कुत्रा अचानक या गावातील विहिरीच्या पाण्यामध्ये तरंगताना, मृत अवस्थेत तरंगताना या गावकऱ्यांना दिसला। विशेष म्हणजे या साखरा तांडा गावातील गावकऱ्यांनी या विहिरीचं पाणी मागच्या शुक्रवार आणि शनिवार या 2 दिवस पिलं होतं। या सर्व प्रकारामुळे या साखरा तांडा गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। अक्षरशः गावकरी जे आहेत ते हैराण झालेले, पुरते हैराण झालेले पाहायला मिळत होते। या सर्व प्रकाराची माहिती हिंगोली जिल्हा आरोग्य विभागाला कळाली आणि आरोग्य विभागाचे जिल्हा अधीक्षक कैलास शेळके यांनी गावाचं लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या आणि या गावामध्ये तब्बल 147 नागरिकांच्या लसीकरणाच्या चाचण्या करण्यात आल्या। या चाचण्या तब्बल 2 ते 3 तास सुरू होत्या। हिंगोली आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनेचं पालन हे गावकरी करतायत आणि तब्बल 3 वेळेस या गावकऱ्यांचं, या 147 नागरिकांचं लसीकरण करण्यात येणार आहे। त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील या साखरा तांडा गावातील गावकऱ्यांना थोडा का होईना दिलासा मात्र मिळाला आहे। दरम्यान या गावातील लोकांना 3 वेळेस लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत। आज देखील या साखरा तांडा गावात लसीकरण करण्यात येणार आहे। या कुत्र्यामुळे, या पिसाळलेल्या कुत्र्यामुळे अक्षरशः हिंगोली जिल्ह्यातील जे साखरा तांडा गाव आहे त्या गावातील नागरिक हे पुरते हैराण झाले होते आणि त्यांची अक्षरशः झोप उडाली होती। अशाच नवनवीन स्टोरी पाहण्यासाठी आणि क्राइम स्टोरी पाहण्यासाठी देखील आमच्या युवा क्रांती न्यूजला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, हिंगोली।